प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा ढासळल्याने बदलापूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक घालून निषेध केला। यावेळी बदलापूर उपशहर प्रमुख अभिजित सकट, रुपेश सालवी, विवेक सूर्यवंशी, अंकिता पाटील, कुणाल लावंडे व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी प्रमोद हरपुडे, बदलापूर। जो मालवणमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा जो पडला होता त्याबद्दल तुम्ही जो निषेध केला आहे त्याबद्दल काय सांगाल? पूर्व बदलापूर शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून विपरीत घटना घडत आहेत आणि त्या घटनांचा निषेध करणं आणि त्यानंतर जे आंदोलनं झाली त्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक विपरीत घटना घडल्या आणि त्यातून अनेक कार्यकर्त्यांवरती आणि अनेक या शहरातील नागरिकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्या बदलापूर शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहावी, बदलापूर शहरातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलं राहावं याकरता या ठिकाणी आज महाराजांना ध्यान घालून त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। त्याचप्रमाणे महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी मालवणमध्ये जो कोसळलेला आहे त्याचा देखील आम्ही निषेध करतोय। परंतु या घटनेच्या पार्श्वभूमीवरती कोणते राजकारण न करता या सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य उभं केलं आहे ते राज्य त्या पद्धतीने राज्य चालवण्याची सद्बुद्धी सत्ताधाऱ्यांना मिळावी अशा प्रकारच्या भूमिकेतून या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि दुग्ध अभिषेक या ठिकाणी आम्ही करत आहोत। आणि बदलापूर शहरामध्ये या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या नागरिकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे मागे घ्यायला पाहिजेत आणि ज्या नागरिकांचा रोष या ठिकाणी असताना या ठिकाणी विरोधी पक्षावरती या ठिकाणी टीका करण्याचं काम सत्ताधारी करतायत। सामान्य नागरिकांनी त्यांना ज्या सुविधांपासून ते वंचित राहिलेत आणि सर्व प्रकारच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पाहण्यामध्ये सत्ताधारी अपयशी ठरलेले आहेत आणि त्यामुळे जो नागरिकांचा रोष होता आणि जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये नागरिकांवरती या ठिकाणी बदला घेण्याचं काम त्याने पोलीस प्रशासन करते, सत्ताधारी करतायत। या सर्व घटनेच्या ठिकाणी आम्ही निषेध करतो। आज सरकारचे जे कार्यकारनामे त्या पुतळ्याला 1 वर्ष नाही झालं नाही आहे तर ते पडलं गेलं आणि हा निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि त्या बाबतीत जे पडलं त्याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आणि कुठलाही राजकारण याच्यामध्ये न आणता आम्ही एक बदलापूरमध्ये आता जी घटना घडली त्याच्यावर जे गुन्हे दाखल झाले ते सरकारने मागे घ्यावे अशी मी विनंती करतो। प्रत्येक ठिकाणी जी घटना घडली त्याचे अपयशी ठरलेले गृहमंत्री आहेत आणि त्यांनी राजीनामा द्या। उल्हास प्रभात चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। उल्हास प्रभात दीपावली विशेषांक 2024 मध्ये आपली जाहिरात, बातमी, लेख, कथा, कविता देण्यासाठी आजच संपर्क साधा। मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणी दिवाळी अंक उपलब्ध होईल। फोन नंबर 9270175413।